माऊली, एखादा मुलगा शिकला म्हणजे झालं असं नाही, पण तो कसा शिकला, काय शिकला आणि शिकल्यानंतर त्यात काय बदल झाला ते फार महत्त्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? थांबा, देते पटवून. पोरं आली आहेत का कीर्तनाला? पोरांनो, याच वर्षात ते गेम खूप गाजला. काय त्याचं नाव? ओ, किती गुणाची माझी पोरं. पोरांनो, आता मला सांगा, असं कोणतं ॲप आहे ज्यामध्ये गाणं आपोआप वाजतं, आपण फक्त ऍक्टिंग करायची? कोणतं बरं ॲप ते? हा, तूच मोठ्याने म्हण. ओ, किती गुणाचं माझं बाळ ते. बाळा, आता मला सांग, ज्ञानोबा रायांचा हरिपाठाचा अभंग कोणता? एकतरी सांग. चूक यांची नाही. मुलगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, वकील केला, इंजिनियर केला, त्याला बंगला बांधून दिला आणि बायकोही करून दिली. पण उद्या त्याच बंगल्यात ती तुम्हाला ठेवेल की नाही याची गॅरंटी ओ बसलेले मी सांगते. पण इथे बसलेल्या मुलांची मी गॅरंटी देऊ शकते, कारण ही मुलं तुमच्या आमच्या सारखीच मराठी शाळेत शिकलेली आहेत. अहो, त्यांना नाही काय भेटू द्या, नाही अर्धी आपण खातील याची गॅरंटी मात्र मी देते. खरी ताकद आहे माझ्या मराठी शाळेत शिकण्याची, ही ताकद आहे माझ्या मराठी भाषेच्या संस्काराची. आणि याच मराठीची गाथा आपणासमोर सादर करीत आहे छत्रपती शिवाजी आदर्श विद्या मंदिर, देवरुख नंबर 4, इयत्ता 5वी क चे विद्यार्थी. वैष्णवाच्या पावलांनी चालतो